जिजाऊ ब्रिगेडतर्फे आम्ही आज दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलनाला बसलेले विद्यार्थी आणि आपल्या गर्व वाटावा असं सायंटिस्ट सोनम वांगचुक ज्यांनी त्यांच्या नावावर आज कितीतरी पेटेंट आहेत, त्यांनी विज्ञान आपल्या पर्यावरणावर कितीतरी काम केलेलं आहे, अशी व्यक्ती ज्यांच्या नावावर आज एक पिक्चर आलेला आहे 3 इडियट्स. तर आपण अशा व्यक्तीचा जीव आज धोक्यात घालून त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आज 18 दिवस झाले अन्न सोडून फक्त पाण्यावर आहेत ते, आणि त्यांची प्रकृती इतकी चिंताजनक आहे की 2 दिवसात त्यांच्या जीवाला काहीही होऊ शकतं. मी एक आई म्हणून आज माझ्या मुलाचं फ्युचर धोक्यात आहे. तरीही थोडं जरी काही वाटत असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एक आई म्हणून मला त्यांचा राजीनामा पाहिजे, आणि एक आई म्हणून सर्वच आज सगळ्याच मुलांच्या ऊन वारा पाऊस कशाचेही हे न करता आमची मुलं आज तिकडे आंदोलन करत आहेत. गेली 20-22 दिवस झाले सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये, आणि अशा परिस्थितीत आम्हाला खरंच देशाची फ्युचरची काळजी वाटायला लागली आहे की आज आमच्या तरुण पिढीकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष केलं जात आहे. त्यांच्या मागण्या आज वेगवेगळ्या कितीतरी विषयाचे पेपर फुटी झालेले आहे, तरीही त्याच्याकडे गांभीर्याने दखल घेतली जात नाही. आज दिल्ली येथे जंतर मंतर येथे आपले वैज्ञानिक तसेच पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. तसेच जे विद्यार्थी नीट TET ह्या परीक्षेमध्ये जो गोंधळ सरकारने केलेला आहे परीक्षा पेपर फुटीबद्दल, मुलं तिथं उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची मरणावस्थे परिस्थिती पोहोचले आहेत. आज सरकारला त्यांची कोणतीही काळजी नाही आहे. तर या सर्वांची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येथे जमलेलो आहोत. तर याची सर्व घटनेची सरकारने जबाबदारी घ्यावी व लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घेऊन सोनम वांगचुक यांचा जीव वाचवावा. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी असेल तर ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावे. जय जिजाऊ.